बरं आई, मला तुम्हाला विचारायचं आहे आता, तुम्ही किती जण घरात होता इतकी वर्ष? आम्ही दोघे. डिसेंबर नंतर काय ताई, काय काय आठवतंय आता? सगळं काही, तिची माया, तिची काळजी, माझ्याबद्दल असणारी. मिस करेन खूपच. ती एकटी कशी राहील याची जास्त काळजी आहे मला, कारण इथे तर मला सगळाच परिवार मिळणार आहे, पण एकीकडे ती वेगळी होईल माझ्यापासून. काळजी करू नका, मुलीबरोबर जावई फ्री. नवीन स्कीम आहे डिसेंबर मध्ये माऊली, काळजी करू नका. हा, जावई चांगला मिळालेला आहे, कारण ज्या क्षणी तुमच्या डोळ्यात पाणी आलं त्या क्षणी जावयाचे डोळे सुद्धा पाणावलेले आहेत. त्यामुळे एक मुलगी जाणार आहे, पण मुलगी येताना एक मुलगा घेऊन येणार आहे असं लक्षात ठेवा बघा. त्यामुळे काळजी करू नका, सगळे हसत राहा. हा आई, तुम्हाला विचारतो, या निमित्तानं तुम्ही सासूबाईंना काय सांगता? बस फक्त माझ्या मुलीची काळजी घ्या, बस. जसं मी सांभाळलं तिला, थोडंसं पण म्हणजे रडवलं नाही तिला कधीच. खूप म्हणजे एकदम फुलाच्या पाकळ्या असतं तिला सांभाळ. सासूबाई, तुम्ही काय विश्वास द्याल त्याला? मी तर काय नाही, एकटी मुलगी आहे, तिला भाऊ नाही, बहीण नसल्यामुळे माझा मुलगा इकडे बी राहिला आणि तिकडे बी 4 दिवस गेला राहायला, तरी मला काही वाईट नाही वाटणार. मजा आहे तुम्हाला तर, मोठंच झालं आता. 4 दिवस इथे, 4 दिवस तिच्या आईची ती एकटी आहे, तर आपण तिला कधी ताणून धरणार नाही, बाबा जाऊ नको का काय नको. तिच्या आईची इच्छेप्रमाणे तिला जाणं येणं राहू देणार आणि मुलगालाही बोलणार नाही मी कधी. किती छान, मस्तच झालंय आता हे, बरंच जमलं. बरं झालं होम मिनिस्टर मध्ये आले हे सगळे, हो की नाही? किती छान. तुम्ही कधीच हिच्या डोळ्यात पाणी आणून दिलं नाही, पण इथून पुढे जावयाच्या डोळ्यात पाणी हिने आणलं तर काय करायचं? नाही आणणार, नाही आणणार. बरं, आता मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही सांगा, तुमच्या 3 अपेक्षा सांगा आमच्या ताईकडून. काय संपूर्ण परिवाराला एकदम सांभाळून घेतलं पाहिजे कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये. मान्य आहे? हो. दुसरी गोष्ट म्हणजे कुठलेही वाद प्रसंग असतील तर त्यावेळेस खूपच समजूतदारपणा घेतला पाहिजे. समजूतदारपणा काय हो? मी खूप समजूतदार आहे, समजूतदार आहेच ती, पण त्यावेळेस आम्हाला घेतला पाहिजे. मी खूप समजूतदार आहे. तिसरी गोष्ट, सगळ्यांची एकदम व्यवस्थित म्हणजे नांदून राहिली पाहिजे, सगळ्यांशी एकदम संबंध चांगले ठेवले पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 3 झाल्या. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझ्याप्रमाणे माझ्या आईची काळजी घेतली पाहिजे त्याने. मान्य? हो, मान्य. चला, 1 2. खरंच काही वेळेस खूप खोटं बोलण्याचं प्रमाण जास्त आहे याचं, माझ्यापासून लपवून ठेवण्याचं प्रमाण खूप जास्त आहे याचं, तर त्या गोष्टी मला क्लिअर कराव्यात. मी काही आक्षेप घेतला तर भांडावं माझ्याशी, पण लपवू नये. काय हो, कधीपासून? आधीपासूनच आहे. नाही, पण हा बदल कधीपासून होणार? बदल होईल डिसेंबर नंतर होईल. नक्की नवीन वर्षाला नवीन सुरुवात करूया बदलण्याची. पण करणार ना? हो, करूया नक्की, ट्राय तर चालेल. तिसरी गोष्ट, कधीतरी चहा करून दिला तर नक्की आवडेल मला. ही अपेक्षा आहे माझी. हो, करून देईल कधीतरी. सगळ्याला हो म्हणता येते? मला वाटत नाहीये करणार आहे असं. नाही. चला, या 3 अपेक्षा आहेत. शेवटची अपेक्षा म्हणजे चहावर येऊन ठेपलेली आहे. तेव्हा नांदा सौख्य भरे असं म्हणत तुम्हा दोघांनाही या भावी आयुष्यासाठी झी मराठीच्या या होम मिनिस्टर परिवाराकडनं अगदी मनापासून शुभेच्छा आहेत. हसत राहा, आनंदी राहा, आणि तुम्ही सगळे यांच्यातलं नातं अधिक घट्ट कसं होईल यासाठी प्रयत्न करा. आणि तुम्ही हे आत्ता सगळे एकत्र आहेत ते कायम एकत्र कसे राहतील यासाठी झटत राहा असं म्हणत झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. हवी ना? आणि आमच्या ताईची पाठवणी करताना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. साडीची खरेदी झाली आहे? नाही अजून. बघितलं, म्हणून पैठणीने सुरुवात झाली आहे. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. तेव्हा काही वेळात सुरू होणारी जय मल्हार आणि त्यानंतर सुरू होणारी नांदा सौख्य बरे ही मालिका पाहायला विसरू नका. पुन्हा भेटी अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.